टाळ्या वाजून जरा अभिनंदन करा. सगळ्या फार गुणवान मंडळी सगळी आहेत. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. मला असं वाटतं काही गोष्टी अशा असाव्यात की त्याचा विसर पडलेला चांगला. जीवनात काही दुःख झालं असेल ते विसरून जावं. सुखाचे प्रसंग असतील तर होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. महाराजांनी पॉझिटिव्ह कसं जगावं, सकारात्मक कसं जगावं या बोलता बोलता सांगून गेले. तुम्ही दुःखद किंवा थोड्याशा नैराश्याकडे नेणाऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवाल तर त्याचा मनावर तसाच परिणाम होत जातो. आणि सुखाचे, आनंदाचे, चांगले प्रसंग आठवाल तर आपलंही मन हळूहळू प्रसन्न होतं आणि रोजच्या कामकाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. मन प्रसन्न असेल तर आमच्या आई बहिणींच्या हातून होणारा स्वयंपाक सुद्धा तितकाच चांगला होतो. कीर्तनकाराचं कीर्तन सुद्धा चांगलं होतं. भजनी माणसाचं भजनही चांगलं होतं. श्रोत्याचं श्रवणही चांगलं होतं. कारण आपल्या चिंतनाचा परिणाम आपल्या कामावरती आणि आपल्या जीवनावरती होत असतो. आणि म्हणून होईल तेवढं आपल्याला सकारात्मक राहून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला मनाची प्रसन्नता ठेवून पुढे जाणं हे फार गरजेचं आहे. आणि या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराज दुःखद गोष्टींची आठवण करत नाही. महाराजांनी गाथेमध्ये अंबाजीबुवाशी झालेला संघर्ष फार काही कुठं लिहून ठेवला नाही. रामेश्वर शास्त्रींनी गाथा बुडवली याच्यावर काही एखादं आत्मचरित्र तुकोबारायांनी लिहिलं नाही. महाराजांना माहिती आहे त्यांचा तसा विचार होता, ते तसं वागले.